सेठ क्लारमन यांचं गुंतवणुकीचं एक शक्तिशाली तत्वज्ञान आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. गुंतवणूकदारांना वाचवणाऱ्या तत्वज्ञानाचा हाच तर गाभा आहे. अनेक हुशार लोकही पैसे गमावतात कारण ते बाजाराला कमी आणि स्वतःला जास्त समजतात. या सामान्य चुकांमुळेच लाखो लोकांची संपत्ती नष्ट होते. सगळे करतात म्हणून आपणही करतो. म्हणजे ते गुंतवणूक नाही तर सट्टा लावत आहेत, ह्या आशेवर की नंतर कोणीतरी जास्त किंमत देईल. गुंतवणूक म्हणजे मूल्याचं विश्लेषण, तर सट्टेबाजी म्हणजे फक्त किमतीवर लावलेला जुगार. आणि गंमत म्हणजे ही फायनान्शियल सिस्टमच कित्येकदा सामान्य गुंतवणूकदाराच्या विरोधात काम करते. ही सिस्टम गोंधळ आणि भावनेला खतपाणी घालते, कारण वॉल स्ट्रीटची कमाई त्यावरच चालते. त्यांना कमीत कमी वेळेत इतरांपेक्षा जास्त परतावा देण्याच्या शर्यतीत ढकललं जातं. बेंचमार्कला हरवण्याच्या या खेळात शेवटी नुकसान मात्र गुंतवणूकदाराचंच होतं. मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? हो, एक शिस्तबद्ध मार्ग आहे. तो मार्ग आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. ही केवळ एक पद्धत नाही तर एक संपूर्ण विचारसरणी आहे. हे असे काही नियम आहेत जे भावनेपेक्षा तर्काला महत्त्व देतात आणि प्रत्येक निर्णयात मदत करतात. याचा सरळ अर्थ आहे, शेअरची बाजारातली किंमत आणि त्याचं खरं मूल्य यात मोठा फरक असू शकतो. आणि ह्या तत्वज्ञानाचं संरक्षण एकच संकल्पना करते, जी चुकांपासून आणि नशिबाच्या फेऱ्यांपासून वाचवते. यालाच सेठ क्लारमन मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात, म्हणजे कमी किमतीत खरेदी करणे. समजा $1 किमतीची गोष्ट आहे, पण ती घेण्यासाठी फक्त 70 सेंट मोजावे लागले. तो जो 30 सेंटचा फरक आहे ना, तेच आपलं सुरक्षा कवच आहे. हे आपलं भांडवल वाचवतं, कारण परताव्यापेक्षा भांडवल वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मग ही मार्जिन ऑफ सेफ्टी प्रत्यक्षात वापरतात कशी? ह्या प्रक्रियेमुळे बाजार जेव्हा भावनिक होतो तेव्हा शांत राहून योग्य निर्णय घेता येतो. यामुळे अनिश्चितता ही संधी बनते आणि सट्टेबाजीचं रूपांतर विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीत होतं. म्हणूनच मूल्य गुंतवणूकदार नेहमी हाच विचार करतो, या गोंधळाच्या जगात संयमाचं खरं मूल्य काय.